सर्व गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी आणि प्रगती क्लासेसचे विद्यार्थ्यांचे स्वागत. तर विद्यार्थ्यांना आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला. तर ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. मराठीमध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. पृथ्वी प्रत्येक वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते, त्याला म्हणतात गुरुत्वाकर्षण, आणि त्या बलाला काय म्हणतात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अंडरस्टँड. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. त्याच्यानंतर फोर्स अँड मोशन, नंतर ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल आपण माहिती घेतली. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ते पाहिलं. त्यानंतर केपलर्सचे 3 नियम आपण बघितले. काय केपलरचा फर्स्ट लॉ, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये ऑर्बिट असते, त्यांचे ग्रहांचे जे ऑर्बिट आहे, ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतात आणि त्यांचा एक फोकल पॉईंट म्हणजे एक नाभिबिंदू कोण आहे, सूर्य असतो. त्याच्यानंतर सेकंड लॉ बघितला आपण, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, दिस वन अँड दिस वन लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स. समान कालावधीमध्ये समान अंतर कापतात, म्हणून त्यांनी जो कव्हर केलेला एरिया असतो समान कालावधीत तो पण सारखा असतो. आणि थर्ड लॉ काय आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. एव्हरेज डिस्टन्सचा क्यूब, आणि टी म्हणजे रिव्हॉल्युशन, ग्रहाला सूर्याभोवती फिरण्यासाठी जो कालावधी लागतो त्याचा वर्ग हा त्याच्या त्रिज्येच्या घनाच्या समानुपाती असतो. हे 3 नियम आपण बघितले मागच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर न्यूटन्सचा युनिव्हर्सल लॉ बघितला, जो काय आहे की एफ, त्याच्यावरून आपण हे सूत्र काढलं, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, वेअर जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. Now we will see uniform circular motion and magnitude of centripetal force. Circular motion म्हणजे काय ते आपण बघणार आहोत आता. Consider an object moving in a circle with constant speed. एखादा ऑब्जेक्ट जेव्हा समान गतीने वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल ओनली वेन ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ॲक्टेड अपॉन बाय अ फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. तो केव्हा फिरत असतो, एकसमान गतीत वर्तुळाकार कक्षात, जेव्हा केंद्राकडून त्याच्यावरती बल प्रयुक्त केले जातं. हे आपण मागच्या आता एक्झाम्पलमध्येच बघितलं. आणि ते बल, दॅट फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. केंद्रकाकडून ऑब्जेक्टवरती जे फोर्स प्रयुक्त केलं जातं, वस्तूवर जे बल प्रयुक्त केलं जातं त्याला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. अंडरस्टँड. नाव इफ एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट, जर वस्तूचं वस्तुमान m आहे असे आपण म्हणूया, आणि v इज इट्स स्पीड, त्याचा वेग v आहे, आणि r इज द रेडियस ऑफ द सर्कल. ज्या वर्तुळाकार कक्षेत तो फिरत आहे त्या वर्तुळाची त्रिज्या ही r आहे असे आपण मानूया. देन इट कॅन बी शोन दॅट दिस फोर्स इज इक्वल टू, तेव्हा आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला हा मिळेल, f इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. F, that is the gravitational force, is equal to mass into velocity square upon r. Velocity म्हणजेच इथे स्पीड सांगितलं आहे त्यांनी. अंडरस्टँड. mv square upon r. If a planet is revolving around the sun in a circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet towards the sun must be F is equal to mv square upon r. काय सांगितलं आहे, जर एखादा ग्रह सूर्याभोवती सर्क्युलर मोशनमध्ये, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एकसमान गतीने फिरतो आहे, वर्तुळाकार कक्षेत एकसमान गतीने फिरत आहे, तर सेंट्रिपिटल फोर्स हा किती असेल त्या प्लॅनेटवरचा, F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, वेअर m इज द मास ऑफ द प्लॅनेट, v इज इट्स स्पीड अँड r इज इट्स डिस्टन्स फ्रॉम द सन. कळतंय. Now the speed of the planet
कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन टी ॲज फॉलोज. आता आपल्याला स्पीड काढायचं आहे, त्या प्लॅनेटचा स्पीड किती आहे असं जर आपल्याला काढायचं असेल तर आपण इथे टी असं गृहीत धरूया की त्या ग्रहाला सूर्याभोवती फिरायला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो, टी. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज टी. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन, म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती कालावधी लागतोय, टी. जो काय झाला, पेरिमीटर म्हणजे काय, पूर्ण सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, ज्याला आपण परिघ म्हणतो मराठीमध्ये. आणि परिघाचं सूत्र काय आहे, 2πr. आर, व्हॉट इज द आर? आर इज द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. जर सन इथे मध्ये केंद्रात आहे आणि प्लॅनेट इथे आहे, तर त्या दोघांमधलं डिस्टन्स, ज्या त्रिज्येने तो सूर्याभोवती फिरतो आहे ती त्रिज्या म्हणजे तेच डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. अँड टी इज द टाईम टेकन, किती टाईम लागतो त्याला, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा टाईम लागतोय. आपण इथेच पहिले सांगितलं, दॅट इज कॅपिटल टी. सो व्ही मीन्स स्पीड. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम टेकन. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे, पूर्ण सर्कम्फरन्स, दॅट इज 2πr. अपॉन किती टाईम लागला आहे, अपॉन टी. अंडरस्टँड. नाव एफ इज इक्वल टू mv² अपॉन आर. जो फॉर्म्युला आपण सेंट्रिपिटल फोर्स, प्लॅनेटवर सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, fv² अपॉन आर. ओके, तर व्हीची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूया, m 2πr अपॉन टी स्क्वेअर अपॉन आर. देन 4m² r अपॉन टी स्क्वेअर, म्हणजे आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर हे कॅन्सल झाले. त्यानंतर आपल्याला एक मिनिट हां, इथे आपल्याला व्हॅल्यू मिळाली f इज इक्वल टू 4m² अपॉन आर स्क्वेअर इंटू r³ अपॉन टी स्क्वेअर. आता हा r³ कसा आला, तर इथे वरती ह्या व्हॅल्यूला वरती आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड पण आर स्क्वेअरनी केलं आहे. मग आरनी आर स्क्वेअरला मल्टिप्लाय केल्यानंतर r³ मिळाला आहे. 4m² हे बाहेर ठेवलं आहे आणि आतमध्ये कंसामध्ये r³ घेतलं आहे. त्यानंतर खाली जो आर स्क्वेअर आहे इंटू टी स्क्वेअर, म्हणजे हा जो आर स्क्वेअर आहे वरती मल्टिप्लाय केला आहे आणि जो खाली डिवाइड केला आर स्क्वेअर तो हा आर स्क्वेअर आहे इंटू टी स्क्वेअर. कळालं. तुम्ही सॉल्व जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला हे समजेल. f इज इक्वल टू 4m² अपॉन आर स्क्वेअर इंटू r³ अपॉन टी स्क्वेअर. सो अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ, जो आपण केप्लर्सचा थर्ड लॉ बघितला, रिव्हॉल्युशनला जो टाईम लागतो त्याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ द डिस्टन्स बिटवीन द सन और अर्थ अँड मून. त्यांच्यामधल्या त्या दोन ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आहे त्याच्या घनाशी समानुपाती असतो. हा आपण केप्लर्सचा थर्ड लॉ बघितला. त्याच्यावरून आपण इथे जर ती व्हॅल्यू टाकली तर इथे हा काय आहे, r³ वर आहे आणि इथे r³ खाली आहे. मग इथे आपल्याला डायरेक्ट k घेता येईल का इथे, तर नाही. इथे 1/k आपण आपल्याला घ्यावा लागेल, कारण k ची व्हॅल्यू किती आहे, t² अपॉन r³ आहे, बरोबर. पण आपल्याला इथे व्हॅल्यू r³ अपॉन टी म्हणजे उलटं टाकायचं आहे. सो k अपॉन 1 आहे इथे, तर इथे आपल्याला 1/k अशी व्हॅल्यू टाकावी लागेल. म्हणून हा k कुठे जाणार, खाली डिनॉमिनेटरमध्ये. 4m² अपॉन आर स्क्वेअर के, बट 4m² अपॉन के इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा आपण काय घेतला आहे, स्थिरांक. हा काय आहे, स्थिरांक आहे. 4m² अपॉन के ची व्हॅल्यू स्थिर आहे, म्हणून आपण तिथे कॉन्स्टंट घेतले इंटू 1/r². सो कॉन्स्टंट जर काढला तर आपण काय घेतो, इथे प्रपोर्शनलचं चिन्ह घेतो. सो एफ इज डायरेक्टली इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/r². याचं मिनिंग काय होतं की जसजशी रेडियस वाढत जाईल तर फोर्स काय होणार, कमी होणार, आणि जर फोर्स वाढत गेला तर रेडियस कमी होते. यालाच म्हणतात इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजे हा जर वाढत असेल तर हा कमी होतो, हा कमी होत असेल तर हा वाढतो. अंडरस्टँड. तर हे इक्वेशन त्याने प्रूव्ह केलं. Thus, Newton concluded that the centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion. तर न्यूटन्सने असा निष्कर्ष काढला की अभिकेंद्री जो बल आहे ज्याच्यामुळे
ज्याच्यामुळे ग्रह हे सर्क्युलर मोशनमध्ये सूर्याभोवती फिरत असतात. अँड दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेडियस स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड द सन. हे त्यांनी प्रूव्ह केलं. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. पण हा जो फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फार कमी असतो, खूप नगण्य आहे, त्याची व्हॅल्यू खूप कमी आहे. पण हा युनिव्हर्सल फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पूर्ण विश्वावर नियंत्रण करतो. म्हणजे पूर्ण विश्वामध्ये हे जे ग्रह तारे वगैरे फिरत आहेत हे सर्व या सगळ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे सर्व चालू आहे. पण याला आणखीन एक कारण आहे, तर यांचे जे प्लॅनेट्सचे जे वजन आहे, स्टार्स, प्लॅनेट्स किंवा मून यांचे जे वजन आहे याच्यामुळे सुद्धा ते पॉसिबल होऊ शकतं की ग्रह जे असतात ते एका कक्षेत व्यवस्थित फिरत असतात. ते अजून पुढे आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर याच्यावर तुम्हाला 2-3 त्यांनी उदाहरणं दिली आहेत, ती आपण बघूया. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. महेंद्र आणि विराट दोघांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहे. देअर मासेस आर 75 किलोग्रॅम अँड 80 किलोग्रॅम रिस्पेक्टिवली. म्हणजे महेंद्रचं वजन 75 किलोग्रॅम सांगितलं आहे, तर विराटचं 80 किलोग्रॅम सांगितलं आहे. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. तर त्या दोघांच्या मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला इथे विचारला आहे. तर इथे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ आपण हा फॉर्म्युला बघितला, F=G m1m2/r². न्यूटन्सचा सिद्धांत, गुरुत्वीय सिद्धांतानुसार F=G m1m2/r². जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, ही नेहमी पाठ करून ठेवायची. 6.67 × 10⁻11 × m1. m1 म्हणजे एकाचं वजन किती आहे 75, तर दुसऱ्याचं किती आहे 80, डिवायडेड बाय रेडियस, दॅट इज डिस्टन्स बिटवीन देम. सो डिस्टन्स बिटवीन देम इज 1 मीटर, म्हणून 1चं स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 4.002 × 10⁻7. हे आन्सर आलं. So gravitational force between Mahendra and Virat is 4.002 × 10⁻7 Newton. This is a very small force. 10⁻7 that is this is very small force. If force of the frictions between Mahendra and the bench on which he is sitting is 0, then he will start moving towards Virat under the action of this force. जर force of frictions between Mahendra and bench on which he is sitting is 0. घर्षण बल म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जर 0 आहे, महेंद्र जिथे बसला आहे बेंचवर, त्या महेंद्र आणि बेंचचं जे घर्षण होत आहे हे जर ते बल जर 0 असेल, तर महेंद्र काय होणार, हळूहळू विराटकडे सरकत जाणार. then he will start moving towards Virat under the action of this force. कारण गुरुत्वीय बलामुळे घर्षण बल जर 0 असेल तर गुरुत्वीय बलामुळे काय होते, मोमेंट होत असते आणि त्यामुळे तो सरकत विराटकडे जाणार. वी कॅन कॅल्क्युलेट हिज ॲक्सिलरेशन अँड वेलॉसिटी बाय यूजिंग न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आणि त्यावेळेस तुम्ही त्याचं ॲक्सिलरेशन आणि वेलॉसिटी जर गती झाली, मोशन झाले, म्हणजे वस्तूची जर गती चालू झाली, तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल तर आपल्याला त्याचे ॲक्सिलरेशन आपण काढू शकतो. तर न्यूटनच्या लॉजवरून आपण त्याचे ॲक्सिलरेशन वेलॉसिटी काढू शकतो. इन द अबोव एक्झाम्पल, ॲज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. सेकंड एक्झाम्पलमध्ये त्यांनी ते सांगितले की त्या दोघांमधलं घर्षण बल बेंच आणि